आदरणीय सन्माननीय विजय दास साहेब भाऊजी आहेत, आपण देखील या. विजय दास साहेब मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. अजय 3 चिठ्ठ्या बनवल्या, 4, 5 आणि 6. पियुष क्रियांश मृदांग आहे आणि सूरज दादा येते आहे. समालोचक द क्रिकेट एक्सपर्ट समालोचक अर्थात आमचे गुरुवर्णीय तुकाराम समा आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. डीजे मयूर मयूरदा आपण देखील या. त्या अगोदर हॅलो हॅलो ह्या फायनल साठी आलेले ते वैयक्तिक पारितोषिक प्रथमतः मी विनंती करतोय चेतन कदम आपण या आपल्यासाठी युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग दादा कांबळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. सुरजदा तेजसदादा कांबळे यांच्याकडून ते वैयक्तिक पारितोषिक चेतन कदम यांच्यासाठी. वैभवदा आपण वर या प्लीज. सन्मान करतोय ना पहिला. चला आपण पारितोषिक प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या बोलतोय. हॅलो 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 चेक. ह्या स्पर्धेला लाभलेले पंच अर्थात डान्सिंग अंपायर मॅन फ्रॉम प्रमोद किनी यांचा हा गोल सत्कार गौरव केला. वेलकम प्रमोद किनी सर. जय दोधडे आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. हा स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी प्रमोद किणी सर. सरांचा डान्स आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर पुढील सत्कार पंच
गंभीर पाटील, परशुराम पाटील आपण यायचंय. वसई तालुक्यातील एक नामांकित पंच आणि त्यांचा हा पंचांचा सत्कार केला जाईल. पंच गंभीर सर. गोविंद बेनबन्सी आपण या. गोविंद बेनबन्सी आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल पंचांचा. वसई तालुक्यातील एक नामांकित पंच अर्थातच परशुराम पाटील गंभीर सर यांचा हा सत्कार केला जाईल. हा पुढील सत्कार एडिटर वेदांत ज्यांच्या माध्यमातून आपण एक रील स्टार आहे वसई विरार स्टार्स हे पेज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो असे महेश यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते व्हिडिओ एडिटर वेदांत यांचा हा घोड सत्कार हा स्पर्धेच्या माध्यमातून आगाशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पुढील सत्कार जो खेळपट्टीवरचा आपण जो लोगो पाहत होता एक आकर्षित करणारा असा आगाशी क्रिकेट क्लबचा तो लोगो एक आर्टिस्ट आहे आणि टॉस देखील त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आला. असे नितेश बेनबन्सी आणि अभय बेनबन्सी आपण दोघांनी यायचे. दोन कलाकार आहेत, दोन आर्टिस्ट आहेत आगाशी नगरीतील आणि त्यांचा हा गोड सत्कार केला जाईल. मेलविन आपण या. मेलविनच्या शुभ हस्ते मेलविन आणि तेजस परब एक एक जण या मित्रांनो आपला वैयक्तिक सत्कार केला जाईल. अभय येतोय आणि तेजस परब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. आगाशी नगरीतील एक असा खेळपट्टीवरचा लोगो त्यानंतर अनेक त्याच्या व्हिडिओज देखील आपण पाहिले असतील. त्यानंतर मेलविन आपण आपल्या शुभ हस्ते नितेश बेनबन्सी कलाकार आगाशी नगरीतील त्याचा हा गोड सत्कार हा गौरव केला जातोय. पुढील सत्कार बारी मेघेश बारी आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं तितकाच एक बोलात वाटा राहिलाय. मेघेश बारी आपण देखील या. ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा सहकार्य आणि धरम बेनबन्सी आपल्याला विनंती असेल धरमदादा आपण या आपल्या शुभ हस्ते गोड सत्कार हा गौरव ह्या स्पर्धेची एक आठवण म्हणून ते सन्मान चिन्ह देऊन आगाशी बिग बॅश लीग सीझन 3. त्यानंतर पुढील सत्कार आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अचूक पाचच्या 3 दिवसात देण्यात आले असे मॅन्युअल स्कोरर मेलविन. मेलविन आपण देखील यायचे. शिवम बेनबन्सी आपल्या शुभ हस्ते हा सत्कार देण्यात येईल. शिवम बेनबन्सी आपण या आपल्या शुभ हस्ते हा मेलविनचा शिवम आणि शिवमच्या शुभ हस्ते हा आधार पिंपळे साहेब साहेब आपण देखील या स्पर्धेच्या वतीनं हा सत्कार हा गौरव करण्यात येईल. वैभव पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते स्वतः आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ आधार पिंपळे साहेब यांचा हा गोड सत्कार. त्यानंतर आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्णी आमचे मार्गदर्शक द क्रिकेट एक्सपर्ट समालोचक तुकाराम मांगेला सर यांचा हा गोड सत्कार. एकदा जोरदार टाळ्या. क्रिकेट एक्सपर्ट समालोचक अनिल बेनबन्सी सर यांच्या शुभ हस्ते आणि नक्कीच उल्लेख असा वाटतोय जी 2 ते 3 दिवसा अगोदर फिजिकल डिसेबिलिटी जी स्पर्धा पार पडली आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वानखेडे त्या ठिकाणी तुकाराम मंगेला सर यांचं ते पाऊल अर्थातच वसई तालुक्याचा पाऊल पडते पुढं. तुकाराम सरांना विनंती असेल या स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये ऐकायला आवडेल आणि आपल्या प्रवासाबद्दल.
धन्यवाद. खरं म्हणजे तिथला प्रवास मी आम्ही करू शकलो. कदाचित तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद होते. मागच्या काही स्पर्धा करत असताना मिळालेला अनुभव असेल आणि कुठेतरी त्या आई जीवदानीची कृपा आमच्यावरती असेल. कदाचित तो प्रवास आम्ही करू शकलो. कारण आई जीवदानीच्या चरणी काही मागा तुमचं ते मागणं पूर्ण होते. त्यामुळे मी नेहमी सांगतो म्हणजे आपल्या सर्वांची वरददायिनी अर्थात जीवदानी देवी आहे. तिच्या चरणी तुम्ही काही मागा ते मिळते. कदाचित आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झालं. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर पुढील सत्कार ह्या स्पर्धेला लाभलेले समालोचक कौस्तुभजी मेहर. वैभव पाटील यांना मी विनंती करतो आपण या शुभ हस्ते कौस्तुभजी पाठच्या 2 दिवसात 3 दिवसात ज्यांचा आपण आवाज ऐकला एक एनर्जीचा आवाज सातत्याने आपण पाहतोय. आपण या आपल्या शुभ हस्ते कौस्तुभजी मेहर समालोचक मित्र आणि त्यांचा हा गोड सत्कार केला जाईल. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून ॲक्युरेट टायमावरती येऊन आपल्या या 3 दिवसामध्ये आपल्या आवाजाने सर्व लेखाजोखा आपला ऐकवणारा समालोचक नवापूर नगरीमधील मृदुल मेहर यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मुकेश बेनबन्सी आपण या आपल्या हस्ते मुकेश यादव आपल्या हस्ते हा आपल्या मृदुल मेहर सरांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मृदुल तुझ्याकडनं सुद्धा या 3 दिवसाचा एक्सपिरियन्स आणि या आयोजनाबद्दल आणि तुझ्या या 3 दिवसांचा एक्सपिरियन्स 2 शब्दामध्ये. प्रथमतः संपूर्णतः आगाशी क्लब आणि स्पेशली रणजितदादा पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला संधी दिली आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारचं आयोजन नियोजन संपूर्णतः हे 3रं वर्ष अगदी भारावून टाकणार होतं. जो प्रेक्षक राजा आपण पाहिला प्रचंड मोठी गर्दी घड्याला जवळजवळ मला वाटतं आता 1:15 वाजतोय परंतु 1 वाजेपर्यंत ती गर्दी अर्थातच आगाशी नगरी आणि त्या आगाशी बिग बॅश लीगचं ती स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक राजा वर्ग होता. जास्त वेळ घेत नाहीये मित्रांनो. ऑलरेडी उशीर होतो नसतो. पुन्हा आपण एकदा बक्षीस वितरण आणि त्यात मृदुल तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अभय मृदुल मेहर यांचं सरप्राईज आपण घेऊन यायचं आहे. मृदुल साठी सुद्धा एक सरप्राईज अभय बेनबन्सी यांच्याकडनं काढलेलं हे स्केच सगळ्यांना दाखवायचा आहे. मृदुलचा स्केच आपल्या मान्यवरांना सगळ्यांना क्या बात आहे. जबरदस्त रेखाटन. लहान वयापासून मोठा झाला तर अजून ह्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊन अजून काहीतरी शिकून तो ह्याहून जबरदस्त हुबेहूब छायाचित्र काढताना आपल्याला नक्कीच दिसेल. धन्यवाद अभय. असंच प्रेम आमच्या राहू द्या. त्यानंतर आमचे साथी समालोचक आमचे सिनियर कॉमेंटेटर अर्थात अनिल बेनबन्सी सर स्वतः आयोजक आहेत मॅन्युअल स्कोरर आणि त्यानंतर कॉमेंटेटर ह्यामध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. आमचे साथी समालोचक अनिल बेनबन्सी सर ह्यांचा हा जातोय. वैभव पाटील यांना मी विनंती करतो आपण या एवन जोडी आगाशी नगरीतील आणि त्यांच्या शुभ हस्ते अनिल बेनबन्सी सर यांचा हा सत्कार. त्या पुढील सत्कार डीबीएन लाईव्ह डीबीएन टीम मायकल फर्नांडिस आपल्या करतो आपण आपल्या शुभ हस्ते तो सत्कार. मायकल मित्र आपण लवकर या. डीबीएन लाईव्हचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खऱ्या अर्थानं
तुकाराम मांगेला सर होत आहे फिजिकल डिसॅबिलिटी ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याच नगरीतील आपल्या नारंगीतील ते नेटवर्क अर्थात DBNचं नेटवर्क आपण पाहिलं आणि त्यांचा देखील आपल्याला संपूर्णतः असोसिएशनला एक वेगळा अभिमान आहे. त्यानंतर पुढील सत्कार अजय पवार यांचे भाऊजी आणि आगाशी प्रीमियर लीग साठी त्यांचा देखील एक मोठा वाटा दास भाऊजी यांचा देखील केला जाईल. विजयदास भाऊजी साहेब आपण या आपला विजयदास साहेब अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते सपोर्ट विजयदास साहेब यांचा देखील लाभला आहे. त्यानंतर आम्हाला 3 दिवसात आमच्या सोबतीनं डीजे ऑपरेटर डीजे दिलीप पाटील डीजे मॅन आपण या शुभम कांबळे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. शुभम कांबळे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. क्षमा असावी. डीजे ऋषी आहे आणि त्यानंतर ह्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून हे आहेत म्हणून ह्या मोठमोठ्या स्पर्धा ह्या सातत्यानं आपण पाहतोय पार पडत असताना आणि त्यांचं एक मोलाचं वाटा सातत्यानं राहिलंय. असे ह्या स्पर्धेचे शिल्पकार ह्या स्पर्धे सर्व रंजन दादा पाटील ज्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी राबविण्यात येते. असे दोस्ती दिलाचा राजा माणूस रंजन दादा पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मी विनंती पाटील आणि संपूर्णतः टीम पण यायचंय. रंजन दादा पाटील यांचं एक तो गोड सत्कार एक आगळा वेगळा सत्कार आपण संपूर्णतः एकत्रित जॉईन व्हायचंय मित्र. आगाशी म्हटलं तर रंजन दादा पाटील आणि रंजन दादा म्हटलं तर आगाशी एक वेगळं नातं आहे एक वेगळं अतूट नातं आहे आणि तो एकत्रित येऊन आता रंजन दादा पाटील ह्या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा दरवर्षी पर्व 3 या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहतोय असं रंजन दादा पाटील उत्सव मूर्ती आणि त्यांचा तो एकत्रित येऊन संपूर्णतः आगाशी ग्रामस्थ आणि त्यांच्या वतीनं हा गोड सत्कार. त्यानंतर पुढील सत्कार वसेविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. आशुतोष आपण या आपल्या शुभ हस्ते ऋषीदादा देसाई खऱ्या अर्थानं वसई तालुक्याच्या क्रिकेटसाठी वी लव्ह फॉर क्रिकेट वी लिव्ह फॉर क्रिकेट असं एक व्यक्तिमत्व अर्थातच ऋषीदादा देसाई यांचा हा सत्कार. त्यानंतर पुढील सत्कार वसेविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधानदादा काळे मी धरम बेनबन्स यांना विनंती करतोय. धरमदादा आपण या आपल्या शुभ हस्ते एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच समाधानदादा काळे यांचा हा गोड सत्कार ह्या स्पर्धेची एक गोड आठवण. आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 समाधानदादा काळे यांचा हा सत्कार. पुढील सत्कार योगेश गीते साहेब आपण देखील आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार केला जाईल मी विनंती करतोय. नितेश बेनबन्सी आपण आपल्या शुभ हस्ते योगेश गीते साहेब ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत मदत आणि त्यांचा हा एक आगळा वेगळा सत्कार नितेश बेनबन्सी यांच्या माध्यमातून. पुढील सत्कार लंबोदर क्रिएशनचे सर्व अर्थातच विशुदादा गायकवाड अनिल बेनबन्स यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा विशू गायकवाडचा सत्कार करायचा आहे. अनिल बेनबन्स यांच्या शुभ हस्ते लंबोदर क्रिएशन लंबोदर चषक आपण पाहतोय आणि त्याचे सर्व अर्थातच विशू गायकवाड यांचा हा गोड सत्कार. त्यानंतर पुढील सत्कार सुजित चव्हाण
सुजित दादा आपण देखील या, आपला देखील आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार केला जाईल. जय आपण या, जय आपण या, आपल्या शुभ हस्ते सुजित दादांचा हा सत्कार करायचा आहे. पुढील सत्कार छोटू गिरासे साहेब. छोटू गिरासे साहेब आपण या, आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं. अजय पवार आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. गिरासे साहेबांचा हा सत्कार. प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आयोजक अजय पवार आणि त्यांच्या माध्यमातून गिरासे साहेबांचा हा गौड सत्कार. अतिथी देव भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज आगाशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढील सत्कार प्रदोष वैती बंटूभाई. आपण यायचे. हॅलो अमित वर्धा. अमित वर्धा आपण या. वैभव दादा आपण देखील जॉईंट व्हायचा. अमित वर्धा देखील असेल आणि श्वेती अर्थातच बंटूभाई वसईविरार असोसिएशनचे सदस्य आणि त्यांचा हा सत्कार. पुढील सत्कार सत्येंद्रभाई देवकर आपण देखील आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार केला जाईल. पंकज सात्विक आपल्याला विनंती असेल आपण या, आपल्या शुभ हस्ते. पंकज भाई आपण या, लवकर या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूरज चव्हाण. सूरजदा आपण देखील यायचं आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं. मेघेश बारी. मेघेश दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी सदस्य सूरज चव्हाण. पुढील सत्कार डीजे मयूर. वसई तालुक्यातील एक प्रसिद्ध असा डीजे वादक अर्थातच डीजे मयू आणि त्यांचा हा गोड सत्कार केला जाईल. गोविंद बेनबनसे आपण या, आपल्या शुभ हस्ते. गोविंद बेनबनसे आपण या, आपल्या शुभ हस्ते डीजे मयूचा, डीजे मयूर भोईर ह्याचा हा गोड सत्कार केला जाईल. त्यानंतर अजय डीजे मयूर आपलं मनोगत व्यक्त करते. सर्वप्रथम वसई विरार बॉक्स असोसिएशनचे सर्व त्यांचे मी आभार मानतोय की या वर्षीपासून बोलले की जॉईन तुला करून टाकतोस. थोडीशी खंत वाटते की यावर्षी थोडं मिस केलं मी आगाशी, पण पुढच्या वर्षी 100% प्रयत्न देतो की इकडे साऊंड आपलाच लावूया. नक्की 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 100% देऊ. जे काही असेल ते नंतर बघू, पण पुढच्या वर्षी 100%. भरपूर जणांनी मिस केला. थँक्यू. यस थँक्यू डीजे मयूर. आणि त्यानंतर टॉप 6 मधील ते 3 संघ आई एकविरा नारंगी, हितांश क्रियांश 11 तिन्ही जीवदानी माऊली संघ कर्णधार. आपण या मित्रांनो, मंचाच्या दिशेने या. व 5वा आणि 4थं पारितोषिक ह्यासाठी ह्या चिठ्ठ्या उडवल्या जातात. 4, 5, 6, 4, 5, 6. पहिला कोणाचा नंबर असेल? पहिला आणि 4था नंबर टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ. 5वा जसे आहेत तसे लाईन मध्ये येतात, जसे आहेत तसे आता लाईन मध्ये आहेत. प्रथमतः मी मृदंग आपण थांबायचं आहे. हितांश क्रियांश 11 संघ. तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 24 संघ आणि त्या 24 संघातून 6वा पारितोषिक ज्या संघाच्या नावे नाव आहे क्रियांश 11 नवापूर. आयोजक आपण यायचे.
आदरणीय सन्माननीय सुजित भाई चव्हाण यांना मी विनंती करतो. सुजित भाई, आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मान आणि त्या संघाचं नाव आहे हितांश क्रियांश 11 नवापूर. एकदा जोरदार टाळ्या. तब्बल 24 संघ आणि त्या 24 संघातून 6व्या नंबरचा मान जातोय. संघाचं नाव हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ. त्यानंतर मी विनंती करतोय त्यानंतर 5वा पारितोषिक देण्यासाठी लंबोदर क्रिएशनचे सर्वेसर्वा विशू गायकवाड. विशुदादा, आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्पर्धेतील 5वं पारितोषिक. संघाचं नाव आहे आई एकवीरा नारंगी. एकदा जोरदार टाळ्या नारंगी संघासाठी. आफ्टर लॉंग टाइम तो संघ पुन्हा एकदा त्या लहरामध्ये आपण पाहिला. ते टीम कॉम्बिनेशन पाहिलं, ते क्षेत्ररक्षण पाहिलं, अगदी दर्जेदार होतं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर ह्या स्पर्धेतील 4था क्रमांक ज्या संघाच्या नावी जात आहे त्या संघाचं नाव आहे जेवदानी माऊली फुलपाडा संघ. मी विनंती करतोय वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे देसाई, आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा मान जातोय. संघाचं नाव आहे जेवदानी माऊली फुलपाडा. त्यानंतर ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित योगेश दादा गीते. आपण या योगेश दादा गीते साहेब, आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. या स्पर्धेतील 3रा क्रमांक टॉप 3 मध्ये दाखल होत असताना थोडक्यात हुकला, परंतु प्रयत्न ज्या प्रकारचा होता, अगदी भल्या मोठ्या संघांना धूल चारत तो संघ 3च्या दिशेनं. कागदी पत्रे तितकासा स्ट्रॉंग नव्हता, परंतु ज्या प्रकारचा खेळ हितेश सहानीचा राहिला, ज्या प्रकारचा खेळ आशिषचा राहिला, ज्या प्रकारचा खेळ साहिलचा राहिला, अगदी प्रभावित करणारे ती यंगस्टर साइड होती. आणि ह्या स्पर्धेतील आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 द्वितीय क्रमांक जात संघाचं नाव JCCB जीवदानी क्रिकेट क्लब बी संघ. योगेश गीते साहेब यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय मान, 3रा क्रमांक आणि त्या संघाचं नाव JCCB. त्यानंतर ह्या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आणि त्या ठिकाणी आपण जातोय. प्रथमतः ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ह्यामध्ये अनेक जण होते, अनेकांचा प्रभावित करणारा तो खेळ. जय म्हणतोय राहुल परदेशी होता. त्यानंतर अनेक खेळाडू, JKCCचे अनेक खेळाडू, रोहन पाटील असेल, अजून होते. केले की नाही, परेश दहीबावकर होता. परंतु ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूचा खेळ राहिला, एक ॲग्रेशन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. असा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे मिस्टर वन अँड ओनली मिस्टर परेश दहीबावकर. आगाशी बिग बॅश सीझन 3 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट परेश दहीबावकर. सत्येंद्र देवकर साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर सीझन 3 खेळाडूचं नाव आहे परेश दहीबावकर. फॅशन फेवर यांच्या माध्यमातून शूज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून कॅप आहे. परेश, आपण थांबायचंय, बरेच असे आपल्याला पारितोषिक देखील आहेत. तोहिब सय्यद अर्थातच फॅशन फेवर यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर केलेली शूज आपण पाहतोय. जय स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप आणि ते देऊन हा सत्कार केला जातोय. APL सीझन 3 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट
परेश दहीबावकरचा. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ह्यामध्ये कॉम्पिटिशन होतं परंतु खेळाडूचा खेळ राहिलाय. ज्या खेळाडूने इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय त्या खेळाडूचं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ते देखील हॅलो. त्या अगोदर मी विनंती करतोय प्रदोष वैती साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ते देण्यासाठी मी विनंती करतोय. बंटूबाई आपण या आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ह्या स्पर्धेतील आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 ज्या खेळाडूचा मारा राहिला तिकट इकॉनॉमिकल स्पेल हातात असताना थोडक्यात हुकला जातोय. आता थोडक्यात हुकला जातोय म्हणजे कोण असणार? रनर अप संघ आणि रनर अप संघातील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे मिस्टर अनिकेत मुळे. जय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती कॅप, तोहिबभाई सय्यद यांच्या माध्यमातून फॅशन फेवर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती शूज आणि ते देऊन या वेळेला सत्कार केला जातोय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर अनिकेत मुळे. या स्पर्धेत 5 विकेट तब्बल 35 धावा ज्यानं कुठल्या त्या खेळाडूचं नाव मिस्टर अनिकेत मुळे. त्यानंतर मी विनंती करतो ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आता कोण आहे? ह्यामध्ये बरेच जण होते. जयेश बनसोडे, अनिकेत मुळे पुन्हा देखील येऊ शकतोय. प्रणय म्हात्रे होता. आम्हाला टीव्ही पाहिजे ते म्हणतात. सौरभ रेड्डीज देखील होता. ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 70 धावा आहेत. जो खेळाडू एक मैदानामध्ये वेगळं एक ॲग्रेशन होतं आणि या अगोदरची स्पर्धा त्यांनी गाजवली. अर्थातच VPL मध्ये ज्या खेळाडूचा प्रभावित करणारा तो खेळ राहिला होता. आता तुम्ही करा कोण असेल? जयेश बनसोडे देखील असू शकते. परंतु ज्या खेळाडूने प्रभावित केलं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती विजयदास साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या 70 धावा आहेत. गेस आहे की नाही मित्रांनो? कोण असेल? ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 70 धावा वे स्पोर्ट्सच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी बॅट आहे. तोहिबभाई सय्यद यांच्या माध्यमातून फॅशन फेवरच्या माध्यमातून शूज आहेत. जय स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते आकर्षित करणारी जर्सी आहे. आणि बेस्ट बॅट्समन खेळाडूचं नाव आहे मिस्टर सौरभ रेड्डीज. लल्ला 70 धावा. बरीच अशी पारितोषिक आहेत ते आकर्षित करणारी ट्रॉफी विजयदास साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर जय स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी, वे स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती बॅट आणि तोहिबभाई सय्यद अर्थातच फॅशन फेवर यांच्यामधून स्पॉन्सर केलेली ती शूज हे देऊन ह्या स्पर्धेतील सीझन 3 आगाशी बिग बॅश लीग बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे सौरभ रेड्डीज. लल्ला कमेश वनवर देऊया आपण. परंतु त्यानंतर ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आपण अगोदर द्यायचं की मॅन ऑफ द सिरीज देतोय? पारितोषिक आहे कॅश पारितोषिक येत आणि पन्नू अर्थातच पन्या JKCC आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक होतं. कॅश रक्कम आहे. पन्या आपण या JKCC संघाचा कट्टर समर्थक. कॅश प्राइज आहे मित्रांनो. नसेल तर कोणीतरी येऊन घेऊन जायचंय.
सिद्धू आपण या. पण्यानेच यायचा, पण्यानेच यायचंय. पण्या येईल तरच. डीजे एक छोटीशी म्युझिक. पण्या म्हणतोय मी पुन्हा एकदा नाचत येणार आहे. येस पण्या एकदा पुन्हा एकदा ती झलक होऊन जाऊ देत. एक गाणं, पण्याचं आवडतं गाणं. रंजन दादाचं गाणं लाव. मित्रांनो जोरदार टाळ्या पण्यासाठी. प्लेबॉय संघ टाळ्या वाजून द्या. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. यास नक्की खरंच करोडो फॅन, लाखो दिनाची धडकन अर्थातच रंजनदादा पाटील. येत्या काही दिवसामध्ये रंजन दादाच्या फॅन सोबत पण्याचे सुद्धा फॅन वाढतील. ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. मित्रांनो एक सेकंड बोलतो. एक ठीक आहे सगळ्या गोष्टी पैशाने विकल्या घेतल्या जातात, पण असा समर्थक पैशाने विकत घेतला जात नाही. स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक परंतु ज्या प्रकारची यंदामध्ये ती स्टारकास्ट आहे. एक भल्या मोठ्या संघांना आतापर्यंत पराभूत तो संघ आगाशी बिग बॅग पर्व 3 अर्थातच सीझन 3 आणि त्या स्पर्धेतील रनर अप संघाचं नाव आहे. त्या अगोदर मी विनंती करतोय छोटू गिराणी साहेब आपण या. गिरासे साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आयोजक आपण ती ट्रॉफी द्यायची. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण गिरासे साहेब यांच्या जवळ द्यायची आहे. आणि ह्या स्पर्धेतील रनर संघ ज्या प्रकारचा सामना राहिला होता, जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत तो थोडक्यात हुकला. हार्डलक टीम परंतु अतिशय चांगला खेळ. ह्या स्पर्धेतील रनर अप संघ द्वितीय पारितोषिक ज्या संघाच्या नावी जात आहे, संघाचं नाव आहे प्ले बॉईज फुलपाडा. चला आपण संपूर्ण आता संघ आला तरी चालेल. चला संपूर्ण आता टीम आली तरी चालेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील APL सीझन 3 नाव आहे टीम प्ले बॉईज फुलपाडा. साहेबांना मी विनंती करतोय. API आणि गिरसे साहेब आपल्याला विनंती स्पर्धेमध्ये थोडक्यात बद्दल ऐकायला सर्वांनाच आवडेल. सर आगाशी गावातील आपले सगळ्यांचे लाडके रंजनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या टुर्नामेंटमध्ये मी आज जर असताना त्यांच्या कार्याबद्दल मला
प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून त्यांचं कार्य समजून घेतलं. त्यांनी जे कार्य केलेलं आहे या आगाशीमध्ये ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. रंजनदादा पाटील, तुमचं याबद्दल खूप अभिनंदन. तुम्ही या आगाशीच्या सर्व आपले जे समाज घटक आहेत सगळ्यांच्या मनात आपण घर केलेलं आहे. आपण या सगळ्यांच्या मनात एक राजे म्हणून आज वास्तव्यात आहेत. त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी पारितोषिक देताना मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर फायनलमधील मॅन ऑफ द मॅच मला वाटतं बाकी होतं आणि सेमीफायनलचं देखील बाकी होतं. JKCC संघाचंच होतं ते. सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच आणि त्या खेळाडूचं नाव होतं मिस्टर प्रणय म्हात्रे. मेघेश बारी साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या हस्ते ती जॅकभाई फर्नांडिस यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी सेमीफायनल मॅच आणि त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता प्रणय म्हात्रे. त्यानंतर फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी एक वेगळा कहर जो ठरला होता या स्पर्धेतील बॅट्समन, तो ठरला होता फायनल मधील मॅन ऑफ द मॅच मानकरी मिस्टर सौरभ रेड्डीच. लल्ला अनिल बेनबन्स यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जॅकभाई फर्नांडिस यांच्या माध्यमातून सर केलेल्या आकर्षित अशा जर्सी फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मानकरी सौरभ खिलाडी. त्यानंतर ह्या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ह्या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वात मोठा पुरस्कार आणि त्या खेळाडूचं नाव आहे. त्या अगोदर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधानदादा काळे आपण या शुभ हस्ते हा वैयक्तिक सर्वाधिक मोठा पुरस्कार LED टीव्ही त्यानंतर तेजस दादाच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलेली दानशूर असे व्यक्ती अर्थातच तेजस दादा कांबळी यांनी माध्यमातून ते टीव्ही नमो स्पोर्ट्स अर्थातच कुश जैन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती बॅट. त्यानंतर स्पोर्ट्स प्रशांत घरात रविकांत घरात यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ते जर्सी. त्यानंतर ती आकर्षित करणारी अशी मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज प्ले बॉईज संघ. मित्रांनो आपण जवळ या, सर्वांना फोटोशूट आपण नंतर केला तरी चालेल. सर्वांनी जवळ यायचं. हा सर्वाधिक मोठा पुरस्कार आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द सिरीज. जो खेळाडू वन मॅन आर्मी लढला, ज्या खेळाडूच्या बल 97 धावा आहेत. एक गडी बाद करत असताना ज्या प्रकारचा खेळ राहिला एकतर्फा असा खेळ करत असताना ह्या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रणय म्हात्रे पांड्या. समाधानदादा काळे यांच्या शुभ हस्ते संपूर्ण आता मेंबर आणि विशू गायकवाड असतील. त्यानंतर ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच ही संपूर्णता टीम आणि त्यांच्या माध्यमातून LED टीव्ही अर्थात स्मार्ट टीव्ही आपण पाहतोय. तेजसदादा कांबळे फुलपाखरू विभाग आणि त्यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलेली LED करणारी ती बॅट नमो स्पोर्ट्स कुश जय आणि बोलायचं मित्रांनो
प्रणय कट होत आहे. प्रणय माइक चेंज करू का ए माइक दे जय तो माइक दे इकडे. प्रणयकडे द्यायचंय. प्रणय, ज्या प्रकारचा खेळ राहिला, नवीन हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थानं आज घरचा संघ आणि ज्या प्रकारची सुरुवात राहिली सीझन 3 चा चॅम्पियन संघ आहे काय म्हणशील, आणि ज्या संघ आहे ज्या प्रकारचा सपोर्ट आहे आणि या स्पर्धेबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. आज खूप छान वाटतंय. आज 2 वाजत असं वाटतंय की आता 10 वाजल्यात. ही जोश आहे हा, आणि हा सपोर्टमुळे आणि मेंबर्समुळे हे शक्य झालं आहे. आज त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आज विशुदा असेल, रंजनदा असेल, ऋषिदा असेल, समादा असेल, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे आज आम्ही हे अचीव केलं आहे, आणि त्यासाठी मी टीमचं आणि मेंबर्सचं पण खूप हे करतो की त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथे पोचले, आणि त्यांच्या कॉन्फिडन्समुळे आज आम्ही टायटल मारलं आहे. आयोजन तर खूपच छान आहे. वैभव दासो टीम असो, त्यांची खूप मेहनत केले. मी पण स्वतः ऑर्गनायझर आहे, पण हे करणं आणि करून दाखवणं ह्यामध्ये खूप फरक आहे, आणि सक्सेस करून दाखवणं ही मोठी गोष्ट आहे. नक्कीच प्रणय, अतिशय चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं प्रणयने जे म्हटलं की हे आहेत म्हणून ह्या स्पर्धा आहेत. आज संपूर्णतः ती असोसिएशन मेंबर आहे, त्यामुळे ह्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पार पडतोय. पुन्हा एकदा उल्लेख करतोय, खऱ्या अर्थानं आज 7 ते 8 वर्ष अगोदरचं मित्रांनो आपण ग्राफ पाहायला गेलं ना, तर अंडरआर्म क्रिकेट अशा प्रकारे चालायचं की खऱ्या अर्थानं एक मॅच जिंकली तर अगदी रात्रभर थांबायला लागायचं दुसरा राऊंड खेळण्यासाठी. त्यामध्ये अनेक भांडण तंटा आणि त्यानंतर त्या स्पर्धा देखील रद्द व्हायच्या. परंतु आज असोसिएशन अगदी खंबीरपणे उभे आहे. त्या कारणास्तव आज जो ग्राफ, जो हा ठाड दिसतोय, हा संपूर्णतः हे असोसिएशन मेंबर आहेत. त्या कारणास्तव ह्या स्पर्धा ह्या अशा प्रकारे थाटामाटात पार पडत असताना आपण पाहतोय. जास्त वेळ न घेता अजून एक पारितोषिक आहे. मुलगी खेळते चांगली क्रिकेट, आपल्या वाटी बंदरामध्ये राहते, तर तिचं जरा क्रिकेट तिच्या बद्दल जरा सांग, आणि मग तिला चला मित्रांनो, विनंती असेल फोटोशूट नंतर करा. प्ले बॉईज संघ या अगोदर देखील आपल्या योगेश यांच्याकडून, योगेश दादा गीते साहेब यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी आगाशी नगरीतील अशी एक मुलगी खऱ्या अर्थानं चांगली क्रिकेट खेळते, खुशी माळी, आणि तिच्यासाठी ही बॅट स्पॉन्सर केली गेली. योगेश दादा गीते खऱ्या अर्थाने एक दानशूर असं व्यक्तिमत्वाने त्यांच्या माध्यमातून खुशी तिच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. खुशी आपण थांबायचंय. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील येते. क्या बात आहे. सातत्यानं क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर हा प्रोत्साहित करणारा आमचा संपूर्णतः तो असोसिएशन मेंबर लंबोदर क्रिएशन विशू गायकवाड, विशू दादा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक रंजन दादा पाटील, अतिशय चांगली खेळाडू आणि प्रचंड प्रेम. आज दुपारच्या सत्रामध्ये देखील तिचं पाहिलं होतं. पाठच्या 2 दिवसामध्ये अनेक अगदी बारकाईनं त्या प्रत्येक गोष्टीवर नजर देत होती. खुशी, तुला पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्णतः असोसिएशन मेंबर आणि संपूर्णतः आगाशी ग्रामस्थांच्या वतीनं. यस अनिल सर. खुशीबद्दल म्हणू इच्छितो मी. आपल्या भाटीबंदर गावामध्ये या अगोदर सुद्धा एक मुलगी होती, म्हणजे आता ती लग्न करून ती गेल्या, तिच्या घरी गेलाय, रागिणी परब. म्हणजे ती खुशीसारखीच होती. बेक ऑफ मुलांमध्ये खेळायची, क्रिकेट खेळायची, चांगला क्रिकेट खेळायची. आता तिची झलक आपल्या खुशीमध्ये दिसते. बेक ऑफ मुलामध्ये, मोठी मुलं असो या लहान मुलं असो, त्यांच्यामध्ये बेक ऑफ खेळते. ज्या पद्धतीची फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये ती ऑलराऊंड परफॉर्म करत असते, आणि तिला आपली पोरं पण सपोर्ट करतात. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि खुशी, खरोखर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. संतोष दादा, ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये आपण देखील वर्णन करायचंय.
संतोष दादा गीते एक दानशूर असं व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी संतोष दादा संपूर्णतः आगाशी ग्रामस्थांची रिक्वेस्ट आहे. आगाशी बिग बॅश लिंक हा क्रिकेट मंच आणि या क्रिकेट मंचावर मी पहिल्यांदा मला सन्मानित केले आणि आमचे वैभव दादा आणि सर्व मित्रपरिवार यांनी मला इथे बोलवून चांगला सन्मान दिला. याबद्दल मी आगाशी बिग बॅच लिंकचे आभारी आहे. आणि मला इथे येऊन इतकं आनंद व्यक्त झाला की इथून पुढे प्रत्येक वर्षी मी इथे येणार आणि हक्काने येणार. आणि हे गाव मी भलेही निर्मळ गावचा असला तरी हे आगाशी गाव हेही माझंच असल्यासारखं मला आता वाटते आहे. आणि इथून पुढे मी नेहमी या गावात येणार आणि येत राहणार आणि ही क्रिकेट मॅच पुढची 25 वर्ष चालत राहणार आणि चालतच राहणार. हे 2 शब्द बोलून मी माझे विषय संपवतो आहे. आणि धन्यवाद. आणि असोसिएशनच्या माध्यमातून अजून एक महत्वाचा सत्कार त्यात ह्या स्पर्धेचा ह्या स्पर्धेचा शिल्पकार ज्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पडद्यापाठचा हिरो म्हणायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. अर्थातच या स्पर्धेचा सर्वेसर्वा वैभवदादा पाटील यांचा हा गोड सत्कार केला जाईल. वेलकम वैभवदादा पाटील आणि रंजनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. हा स्पर्धेचा उत्सव मूर्ती रंजनदादा पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार सीझन 3 आणि हे मैत्रीचं अतूट नातं हे असंच कायमचं राहो. वैभव दादा आयोजकांचा कॉल आहे. संपूर्णतः आपल्या ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये ऐकायला आवडेल. त्यानंतर JKCC संघ उशीर होता आम्हाला देखील समजते परंतु शेवटचा हा असेल. बोलायला गेलं तर खूप भरपूर काय आहे. वेळ पण खूप झाला आहे पण 2 शब्दात मी पण संपवून टाकतो जे काय ते. टुर्नामेंटचं बोलायला गेलं तर पोरांनाही सुद्धा माहिती आहे की आमचं टुर्नामेंट कॅन्सलच्या ह्याच्यामध्येच होतं. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आम्हाला जरा फायनान्शियल प्रॉब्लेम होता पण ज्या टायमाला आम्ही रंजनदाकडे गेले रंजनदाकडे आम्ही पहिलं जे कार्ड आमचं आमंत्रण जे असते ते आम्ही रंजनदाकडे घेऊन गेले. रंजनदा बोलले आम्हाला की ठीक आहे तुम्ही टुर्नामेंट करा मी आहे तुमच्या पाठीशी. फर्स्ट प्राईज मी गेल्या वर्षी तुम्हाला बोललो होतो आणि ते माझ्याकडनं मी देणार तुम्हाला. आणि रंजनदा ते पारितोषिकसुद्धा आम्हाला त्याच टायमाला आमच्याकडे देऊन टाकलं की पुढे अजून काय लागलं तर तुम्ही टुर्नामेंट करा तुमच्यासाठी मी उभा आहे इथे. त्याचप्रमाणे आम्हाला थोडं अजून आधार मिळाला रंजनदाचा. अजून आम्ही बाकी अजून गीते आहेत आणि भरपूर जे स्पॉन्सर्स लोक आहेत त्या लोकांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्याशिवाय हे काहीच नाही. त्यांनी जो म्हणजे आम्हाला जो फायनान्शियल जो हे केला आहे ना त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. बाकी तर पोरांची मेहनत आहे. माझ्या एकटंच इथे काहीच नाही. पोरं आहेत पाठीशी उभे आहेत म्हणून हे होते. फक्त एकट्याच्याने काय हे होत नाही. बाकी तुम्ही इथे आले आमच्या शब्दाला मान दिला इथे आले. आता एवढी वेळ झाली अजूनपर्यंत थांबले आहेत. तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. ह्या वर्षी थोडं चांगलं करायचा प्रयत्न होता. पुढच्या वर्षी आम्ही अजून आम्हाला खरोखर आम्हाला स्वतःला बरं वाटलं की टुर्नामेंट चांगली झाली. आम्ही पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करू. थँक्यू धन्यवाद. यस नक्कीच चांगली स्पर्धा गुन्हेगारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद ह्या स्पर्धेला मिळाला. जास्त वेळ न घेता आगा बिग बॅश लीग सीझन 3 चॅम्पियन संघ
हॅलो सन्मान सॉरी खरोखर म्हणजे आमच्या पूर्ण टीमकडनं सॉरी बोलतो आहे की ज्याचा मेन म्हणजे सन्मान करायचा होता तो मला आता बोलायला कसं तरी वाटते पण तो राहून गेलेला आहे. याच्या मागचं कारण असं आहे की आमचं म्हणजे जे बँकेचं आपण जे बोलतो ना फिक्स डिपॉझिट की जे आपण ठेवलेला पैसा आहे तिथे काय होणार ना काय ना हे आमच्या आगाशी टीमचं फिक्स डिपॉझिट बोललं म्हणजे आशुतोष जाधव एकही रुपया इकडचा तिकडे होऊन नाही देणार असा आमचा म्हणजे पूर्ण टीमचा डोळे बंद करून असा विश्वास आहे त्यांना आशुतोष जाधव. आणि आशुतोष सॉरी खरोखर आता मला बेकार वाटते अचानकमध्ये बोलायला नाही आणि खरोखर टुर्नामेंटमध्ये सुद्धा तो होता जय होता म्हणजे अशी पोरं माझ्या जोडीला होती ना की त्यांच्यामुळे ही टुर्नामेंट करायला खरोखर हिंमत पुढे आली आणि हे लोक सपोर्ट करत होते. खरोखर आशुतोष जय आणि ऑल टीम खरोखर तुमच्यामुळे झालेलं आहे. तुमच्यासाठी थँक्यू. असं सॉरी आशू. असं खऱ्या अर्थानं आगाशी संघाचा आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय समाधान काय आपल्या शुभ हस्ते आशूचा हा गोड सत्कार केला जाईल. एकदा जोरदार आगाशी संघाचा खजिनदार अर्थातच आशू. आशू ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द वैभव दादाची रिक्वेस्ट आहे. हॅलो टुर्नामेंटची मेहनत तर वैभव दादा आणि सर्व टीमनी म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आम्हाला हेल्प केलेली आहे आणि त्याबद्दल गावाचे पण मी सर्वांचे आभार मानतो आणि आम्हाला सगळ्यांनी असाच सपोर्ट करा म्हणजे आम्ही अजून पुढे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. बाकी टीमचा सपोर्ट असतो आम्हाला सगळ्यांना ऑर्गनाईज करण्यामध्ये सगळे मेहनत घेतात कोणा एकाची मेहनत नसते सगळे काम व्यवस्थित करतात. खरंच अतिशय शांतरित्या ही स्पर्धा पार पडली आणि वसई-विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अजून एक सेवा नक्कीच आपल्यापर्यंत ती देखील माहिती येईल. NGOच्या माध्यमातून संपूर्णतः ती असोसिएशन टीम मेडिकल इमर्जन्सीसाठी तो एक वेगळा प्रयत्न करण्याचा तो प्रयत्न नक्कीच करणार आहे. ती देखील नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये MPLच्या माध्यमातून ती आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोचू. आणि ह्या स्पर्धेतील आगाश बिग बॅश लीग सीझन 3 चॅम्पियन संघाचं नाव आहे JKCC अर्नाळा जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळाचा तो संघ. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला प्रथम पारितोषिक रोख पारितोषिक 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं आणि ह्या स्पर्धेचे सर्व ज्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने दरवर्षी ह्या 3ऱ्या वर्षामध्ये पार पडते असे रंजन दादा पाटील ह्यांना मी विनंती करतोय. दोस्ती दिलाचा राजा माणूस रंजन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 चॅम्पियन संघ JKCC अर्नाळा JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. आणि चॅम्पियन संघासाठी ह्या स्पर्धेत चॅम्पियन संघ आणि मोदर क्रिएशन विशू गायकवाड यांच्या माध्यमातून ती आकर्षित टी-शर्ट्स देखील दिली जातील.
चॅम्पियन संघ आणि त्या चॅम्पियन संघासाठी विशू गायकवाड लंबोदर क्रिएशनचे सर्व यांच्या माध्यमातून टी शर्ट ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स यांच्या माध्यमातून देखील ते टी शर्ट स्पॉन्सर केली जातील. लंबोदर क्रिएशन विशू गायकवाड यांच्या माध्यमातून देखील ते टी शर्ट स्पॉन्सर केली जातील आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं पार पडली. ही स्पर्धा कोणाचा चुकून माकून सत्कार असेल तर पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आगाशी